वहिनी, दादाचा हे नेहमीच आहे, तो नेहमी असंच करतो. तरी मी त्याला सांगितलं, मी सुट्टी टाकली आहे, तू पण टाक सुट्टी, पण ऐकत नाही तो. कितीदा त्याला सांगितलं, आपण वहिनीला घेऊन गच्चीवर जा. गच्चीवर गच्चीवर जा बसायला. नाही, गच्चीवर नाही ना. गच्चीवर काय आला? नाही तर काय, दादा वहिनी पोरा टोरा घेऊन सगळ्यांना गच्चीवर जा आणि मोठ्या मोठ्या डायलॉग बोल. साडे आमची कशाला झोप मोड करतोस इथे? हो दादा, गच्चीवर भलतं ऊन आहे ना, गच्चीवर कसं? मग आता आमचं डोकं तापोशील वासाड्या. मी डोकं तापवतोय का? अरे नाही तर काय, अरे एक तर आम्हाला आठवड्याने एक दिवस आमचा धंदा बंद असतो. जरा आराम करू दे ना आम्हाला. नाही ठीक आहे ते. या आयशीच्या भावाचं नाटक करतो. हो हो, एक तर तुम्ही भीक बोलत भीक मागाची लक्षणं गेली वासाड्या. काही पण बोलू नका तुम्ही. काय बोलू नको? अरे हो दादा सोन, काय? अरे करू द्या ना प्रॅक्टिस. खूप दिवसांनी आहे ना, मला एक मोठं नाटक मिळालंय. कोणाचं? प्रसाद ओक सरांचं. असल्याला काय काय करायचंय? याला नाटक करायचंय, याला सिनेमा करायचाय, याला ते जजिंग पण करायचंय, त्याला परत वेळ भेटला तर बायकोवर रील पण करायचंय. आधी तो गात होता, आता नाचाय लागलाय. अरे काय काय करायचंय त्याला? नाही नाही, ते हरहुन्नरी आहेत ते. हे काय? ते ऐकायला नाही आलं. अच्छा, ऐकू नाही आलं का? मला वाटलं का त्यांच्या क्षमतांवर शंका घेताय बुवा मी तुम्ही. कशाला घेऊ? हा, ते भलते भारी आहेत, पण मी तसा नाही ना. मला पहिल्यांदा एवढा मोठा रोल मिळालेला आहे. का? या काच्या काय अर्थ आहे? नाही म्हणजे मी काय करू शकत नाही का? नाही, करू अरे शकत. मिळालेल्या संधीचं सोनं करून टाकीन मी. असं प्रॅक्टिस करून घासून घासून रोल असा एकदम पक्का करून टाकीन. बचारा ते का आमच्या धंद्यासारखं आहे काय? हे म्हणजे आम्ही सकाळी उठतो, गाडी साफ करतो, त्याला ऑइलिंग करतो, त्याचं व्यवस्थित ग्रीसिंग करतो. करता ना मग. नुसतं तुला डायलॉग बोलायचं असतात ना रे? हो हो, डायलॉग बोलणं काय एवढं सोपं वाटलं तुम्हाला? नाही तर काय? काय कठीण काय आहे त्याच्यात? कठीण नाहीये. कठीण काय आहे म्हणा सांग. हा. अरे गावाकडे केवढी आम्ही नाटकं गाजवलेली आहे. तुम्ही? अरे असं रंग म्हणजे असं आम्ही गाजवले, काय समजलं? अरे बापरे. मग अरे मीच तो अरे मीच तो नंदाचा बाल आणि कंसाचा काल, मीच तो श्रीकृष्ण भगवान. अरे असं रंगमंच गाजवले, तुला काय सांगू वासाड्या. हा का? नाटकाच्या गोष्टी आम्हाला शिकव. अरे बापरे बापरे बापरे. इकडे इकडे काय काय काय? त्या प्रसाद ओगला ना, हं. आम्हाला दोघांना नाटकात घ्यायला सांग. तुम्हाला? मग आम्ही बघ कसं त्याचा धंदा वाढवून देतो. मग अरे बाप, एवढे भारी नट आहे तुम्ही. भारी म्हणजे हा. नाही नाही, मग एक चॅलेंजच देतो बा तुम्हाला. कसलं चालले? चॅलेंज चॅलेंज. तुम्ही हे जे माझं स्क्रिप्ट आहे हा. ना, तुम्ही बाकीचे कॅरेक्टर वाचा बा. ए नाही बा, हे बा, आम्हाला नाही नाही सकाळी नाही नाही, डिंग्या मारल्या तुम्ही आधी, आता अरे वाचायचे. जा रे बुवा, सकाळी परत उठून धंद्याला जायचंय. कुठं नाटकाच्या नांदायला लागतो? आम्ही नाही जाऊ झोपू दे. अरे, ऐकू ऐका ना, दे. ऐका ना, हे असं नका करू ना. अरे मी एकटा 3-3 कॅरेक्टर वाचतोय, मग? नंतर आहे ना मी माझे डायलॉग विसरून जातो, डोक्याचा भानका उडून जातो माझ्या. असं नका करू, मदत करा. नाही रे बुवा, हे बघ. अरे प्लीज प्लीज प्लीज. हो दादा, उठा ना उठा ना. अरे यार, उठा उठा. काय करा ना. बोलू? ए मदत करूया काय रे? हा, करा अरे ना. मी तर आहे म्हणून चल ठीक आहे, चल. पण नक्की तुला नाटकात रोल देईल ना तू? मग ठीक आहे, चल. हे घ्या हे घ्या. तुम्ही आहे ना दादाचा रोल वाचा, आणि तुम्ही वहिनीचा रोल वाचा. ते वाटलं जा, माझ्याकडे आपली तर आहे, मोबाईल आपण मदत मोबाईलवर करूया. पण स्क्रिप्ट आहे माझ्याकडे. हा. तुम्ही वाचा, सुरुवात करा. तर वेळ दुपारची, आणि अशा दुपारच्या वेळी राजरत्न म्हणजे मी. कोण तू? मी राजरत्न. राजरत्न. बर त्यात काय? राजरत्न तू? हो असू दे. आहे मी राजरत्न. हा, हा. हा. मी असा झोपलेला आहे, तर वहिनी डोक्यावरची चादर काढते. का? का म्हणजे माझ्या डोक्यावरची चादर काढते, मला झोपेतून उठवायला. मी झोपलेलो आहे ना. हा हा. ए आज्ञा, काय? काय भाऊजींना उठवण्यासाठी ना ती डोक्यावरची चादर काढते, हा. बाकी काय नाही. चादर काढते ती. पण उठवायला डोक्याची चादर काढायची गरज काय? म्हणजे म्हणजे असं पाणी शिंपटलं तरी उठतो ना माणूस. उठू शकतो. नाही, आता
त्या लेखकाने नाही लिहिलं ना पण तसं दादा. मग फालतू आहे लेखक, फालतू आहे, एक नंबरचा फालतू आहे. तू प्रसाद ओगला सांग काय आहे, मुलात ना नाटक ना लेखांना चांगला उतारलेलंच नाही. म्हणजे संहिता चांगली पाहिजे ना, म्हणजे सशक्त असेल ना की आपल्याला बोलायला पण चांगलं येतं. संहिता सुकृष्ट पाहिजे. नाही, नका नका काहीच करू नका. आपण इथे वाचायला आलोय का लिहायला आलोय? आता तू म्हणत असेल तर आपण पुन्हा नाटक लिहून काढू. नाही नाही, फक्त वाचायचे, फक्त वाचा तुम्ही. अरण्या, हा. आपल्या नाटक लिहायचं नाही आहे. नाही? फक्त वाचायचं. हो, बरं, ठीक. दादा दादा हा, व- तुम्ही कायला त्यांना सांगताय? नाही, तसं नाही. मी सांगितलेलं ऐकू जात नाही का नाही, नाही, त्यांना? ऐकू येतं मग. हा? हा. ऐकू जातं ना. हा. ते मी जेव्हा बोलतो तेव्हा त्यांच्या कानाची जी भोक आहे त्यांच्यावर कोणी सिमेंट मारतं का? नाही ना, सिंपल आहे ना. मग आता मी डायरेक्ट सांगून देईन ना त्यांना, डायरेक्ट सांगून देईन. हा. तर आता डायलॉग येतात, डायलॉग हा. पहिला पहिला डायलॉग dialogue काय? डोक्यावरून चादर काढली. अगं वहिनी झोपू दे ना मला. काय झोपू दे, झोपू दे? अरे दादा, तुला दादा बरोबर उद्या सकाळी ऑफिसच्या मीटिंगला जायचं आहे ना, काय समजली? काय झोपू दे असं वाचणार आहे दादा तुम्ही? आणि तिथे काय समजली लिहिलेलं आहे का? नाही. मग कायला घेताय ते? नका घेऊन. तर घ्यायचं ना. नाहीच घ्यायचंय ना ते. अरण्या, हा. काय समजली आपण बोलायचं नाही. बरं ठीक आहे, ते चालेल. लेखकांनी निवडलेलंच नाही ना, बरं. मग वैली कसं बोलेल काय समजली? नाही काय? ए, वाचा वाचा प्लीज, हा, हा, हा. वाचा परत घ्या. आणि काय समजली घेऊ नका. नाही नाही. हा. तर उद्या तुला दादा बरोबर ऑफिसच्या मीटिंगला जायचं आहे ना? जाने मन, तुझ्यासारखी रापचिक बायको असताना रे तेल लावत गेलं ते ऑफिस, तेल लावत गेली ती मीटिंग. हो हो हो, तुम्ही बाय ना बाटतोड. काय झालं? अरे हे कुठे वाचलं तुम्ही? हे काय आहे? ऍक्च्युली बायको बरोबर बोलताना मी असंच बोलतो. नाही नाही, पण हा नवरा बायकोचा संवादच नाही हा. नाही? वहिनीन भाऊजी यांचा संवाद होतोय तेव्हा नवरा आहे ना तो विंगेत आहे, त्याची एंट्री झालेली नाहीये. हे हरण्या, हा. आपल्या दूर एंट्री झालेलीच नाही नाही. का? आपली नाही, त्यांची त्यांची. म्हणजे माझी झालेली आहे अरे का? झालेली. मग तुम्ही काय ढगातून बोलताय माझ्यासोबत? तू ना विंगेतच आहे असून माझी एकट्याची एंट्री झालेली आहे का? हो हो दादा, हो. ते काय दूध पितं कुक्कुला बाळ आहे का? नाही. त्याला काहीच समजत नाही का? तू काय बधीर आहे का? तू नको ना असं बघत जाऊ रे. जत्रेत हरवलेला वाटतो तू, त्याच्यामुळे सांगत असेल तू. अरे कुक्कुड कोंब्या प्रॅक्टिस मध्ये केस असे असे करत राहतो नुसता. कॉर्पोरेट लेवलच्या नवरा आहे ना दादा तू. कोण मी? हा, नाही. आता नाही वाटत, पण आता माझ्याकडे ऑप्शनच नाही तर काय करा. मला तर प्रॅक्टिस गरजेची येणार आहे. कॉर्पोरेट लेवलचा नवरा असं भावासमोर बायकोला रापचिक म्हणेल का? नाही 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 ना. नाही. मग कायला म्हंटल तुम्ही? ते थोडस आतून आलं रे. नाही नाही, या तुमच्या आतल्या हापापलेल्या कोल्या कुत्र्यांना तुम्ही आतच ठेवा. तुम्ही नका बाहेर काढू तुम्ही. तुझी ड्रायव्हर आहे ना मी, त्याच्यामुळे मला- नाही नाही नाही, हो, नाही अजिबातच नाही. हे नाटकच नाही ना तसं. बरं, ठीक. चला वाचूया परत. पुढचं हा, वाच, हा. पुढचं वाच. वहिनी, अगं तू दादांना सांग ना की मी आज ऑफिसला नाही आलो तर नाही चालणार का? तो पहा, तो पहा, तो पहा, तो पहा, दादा आला, दादा आला. त्यालाच विचार. तो पहा असं वाचणार आहे तुम्ही? कसं फील येईल मला? तुम्हाला फक्त वाचायचं आहे दादा. असं नका करू ना तुम्ही. ऍक्टिंग नाही नाही नाही, ऍक्टिंग नका करू. तुम्ही तुम्ही बसा बसा. अरण्या, हा. आपल्याला ऍक्टिंग नाही करायची, फक्त वाचायचं आहे. अरे नको सांगू ना त्याला. बर. तुम्ही वाचा. हा. पुढचं तुमचं आहे. हा, माझा आहे पुढचा. अरे ओ सकसचा लेनो मिटी गना हिजा लित रकमाई लोच. हे काय वाचलंय?
एवढा कसा शब्दवैरी आहे तू? नाही ते काय येडा. रीडिंग करताना तुम्ही लेखकांसमोर असं वाचता, त्या लेखकांच्या काळजाच्या ना अशा ठिकऱ्या ठिकऱ्या उडतात. एखादा लेखक आहे ना तुमच्या नावाचं पत्र लिहून आत्महत्या करून टाकीन. असं आहे का ते तसं नाही. अरे असं कसं? मीटिंगला नाही गेलो तर काम जाईल, एवढं सिंपल आहे ना. अरण्या, ए अरण्या, काहीतरी म्हणजे कसा? अरे असं कसं? मीटिंगला नाही गेलो तर काम जाईल. हो दादा, मी सांगितलंय ना तुमच्या तोंडावर सिमेंट मारून प्लास्टर करून टाकलं पाहिजे. खरं मला प्रॅक्टिस तर माझा रोल चालला जाईल ना, होईल तर काम मिळत नाही मला. चला आता परत परत. दादा, अरे मला थोडा आराम करू दे ना, खूप थकलोय मी. वहिनीला विचार तू रात्री काय झालं. काय झालं? मी काल झोपले होते, तेव्हा भावजीनी अचानक. काय अचानक? नाही मी काय नाही केलं. अरे तू का मारतो का मला? मग डायरेक्ट अचानक अरे थांब. अरे तुझ्या मनाच्या नको बोलत जाऊन भाऊ तू. आणि तू पण चुकीच्या जागी काय वाच घेतो, हसतो काय? पुढचं वाच, ऐक पुढचं काय आहे ते. तर भाऊजीने अचानक दारावरची बेल वाजवली. बेल वाजवली, बेल. काही पण सॉरी सॉरी काय सॉरी? सॉरी. ए, पण अरण्या, तुमच्या डोक्यात किडे भरलेले आहेत. अरण्या, मस्त करतोस रे. आता रांगर माहितीये. अरे बघतच आवाज वाटते तुझं काम. मी थोडस असा प्रयत्न करतो मी आता हा. अरण्या, हा. तू त्याच्या कानाखाली मारलीस ना, हा. 2 मिनिटं ना माझ्या डोळ्यासमोर दादा असा अक्काचा उभा राहिला. काय बोलतो? अरे मग काय विचारू नको, पारणच फिटला असता थँक्यू अभिनय थँक्यू. बघून. पण तू तिथं बसला होतास ना, हा. तू बोलायला लागलास ना, हा. अरे सेम माझी बायको वाटली. काय सांगतोस? म्हणजे असं सारखं वाटे मला हा. की तुझी पप्पी घ्यावी. मग घे मग. काय करताय? अरे दलिंदरानं हिडीस वाटतंय हे. गंध पटक एकदम. हे बघा तुम्ही आहे ना, तुम्ही फक्त वाचिक अभिनय करा, अंगिक अभिनय, सात्विक अभिनय करू नका. मी एल्या, मला सात्विकचा अभिनय येत नाही, मला फक्त सात्विक डचा अभिनय येतो का नाही. राम राम. गच्चीवर जातो मी. आम्हाला माहिती तू का गच्चीवर जातोस. मी काय जातो गच्चीवर? कशाला? का गच्चीवर जाते माहितीये का? का रे, का? अरे तो घाबरलाय. आपण चांगलं करतावाय ना, त्याला बघवत नाही आहे. Correct, मला? correct. मग हा. अरे प्रसाद ओगनी त्याला नाटकात काढून टाकल्यावर आपल्याला घेतला न मग. अरे बाप रे. प्रसाद तुम्हाला घेणार आहे नाटकांमध्ये? मग 500 एपिसोड झाले, सगळे जण घास घास घासतात. घेतलंय त्यांनी कोणाला? बरं माणूस, बरं बाप कौतुक तर एवढं भरभरून करतो ना, सगळ्या नटांना असं वाटतं की जगात आमच्याशिवाय दुसरं कोणी नटच नाही. वाटतं की नाही? श्याम्या, ए असं बोलू नको हा. हा, प्रसाद माझं लय कौतुक करतो. दुर्लक्ष कर. दिलंय का कधी काम? नाही, अजूनपर्यंत तरी नाही. मग दुर्लक्ष कर. वरच्यांबरोबर शेटिंग आहे त्यांची. वरिष्ठ जे आहेत ना, पांढऱ्या केशांचे राजपुत्र, त्यांना दिलंय का? आपल्याला काय आलं? ए श्याम्या, तू गप्पा, आम्ही बघून घेऊ दोघं आमचं काय आहे ते. तू आमच्यावर जळू नको अरे मी अजिबात. कशाला जळू रे भाऊ? नाही तर काय जळतोस तू आमच्यावर. मग अरे उद्या आम्ही मोठे ऍक्टर होणार, हा. आमची पिक्चरची पोस्टर अशी रस्त्यावर लागणार, आमचं चित्रपट असं हाऊसफुल होणार, म्हणून जळतोस तू. मोऱ्या हा, आपले पिक्चर म्हणजे पोस्टर लागणार. मग आपण पिक्चर मध्ये येणार ना. मग मी- हा जर नाटक आहे ना, हा. आपण हिट केलेलं ना, मग आपण पिक्चर मध्ये येणार का नाही. म्हणजे मी हिरो. हा मग पण मग मला हिरोन जॅकलीनच पाहिजे. मला जॅकलीन. जॅकलीन? ट्रकचा जॅक लावतो म्हणून जॅकलीन? रोमांस काय तिच्या कडेवर बसून करणार आहे का? तू ना ह्याच्या नादाला लागू नको. आपण एक काम करूया. काय? ए,
तर मरू दे सायकल हा. उद्यापासून नुसती आपण ऍक्टिंग करूया दोघांनी मोठं नट होऊन जाऊया हो, हो, हो. हा? हा, हा. मी काय म्हणतो आपण ते नाटकच विकत घेऊया हो, हो, हो. प्रोड्युसर होऊन जाऊया आपण नाही आपण नाटक विकत घेतलं ना हा प्रसादाला सांगून ह्याला नाटकातूनच काढून टाकूया. नाही, बरोबर आहे म्हणजे आपल्याकडे डिसिजन आहे ना आपण प्रोड्युसर म्हटल्यावर म्हणजे काय? शेवटी सगळं आपल्या हातात असणार हा. पण मी काय म्हणतो काय प्रसादची काय आपल्याला गरज आहे का रे मग तू बघ म्हणजे मला नाही तसं नाही फार वाटत नाही करत तसं नाही नाही म्हणजे आपण जर डायरेक्टर बदलिला तर हा पण तुला कोण वाटतं डोक्यात कोण आहे? विराज जगताप कसा वाटतो अरे प्रसाद ओक पेक्षा एनी टाइम बेस्ट एनी टाइम एनी टाइम बरोबर अरे बाप रे विराज जगताप जर प्रसाद ओक यांच्यापेक्षा एनी टाइम बेस्ट असेल तर मी इथे थांबण्यात काहीच अर्थ नाही मारा तुम्ही. पण ते मी काय म्हणतो आता आपण नाटक ते विकत घेतावच हा, हा, आहे हा. त्याचं नेपथ्य संगीत सगळं आपलं बघायला लागेल ना रे हो 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 हा, हा. आमिर आमच्या नाटकाला तू म्युझिक देशील नाही नाही आम्ही तुझा म्युझिक विकत घेतला हा. तू फक्त आकडा बोल का यामधला